नमस्कार, मी डॉक्टर सचिन विठ्ठलराव जितकाटे, कन्सल्टंट फिजिशियन, डायरेक्टर, रिलायबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वाठोडा, नागपूर. आपल्याला माहिती आहे आजकाल जेवढ्या सोनोग्राफीज होतात मॅक्सिमम काही लोकांना फॅटी लिव्हर दिसून पडतं. हे यंग जनरेशनमध्ये जास्त आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपलं डाएट आणि एक्सरसाइज. आपलं डाएट व्यवस्थित नाही. जे कोणी सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये किंवा इथे काम करतात त्यांच्या डाएटमध्ये आपण पाहतो तर ते डाएट मोस्टली कार्बोहायड्रेट इंटेकवालं जास्त असतं. कोक, अल्कोहोल याचं सेवन जास्त असतं. शुगर्स किंवा स्वीट्स आणि मैद्याचे प्रोडक्ट्स याचं सेवन जास्त असल्या कारणाने चरबी आपल्या अंगामध्ये वाढत जाते. ती चरबी सगळ्यात पहिले लिव्हरवरती वाढते. जर आपल्याला फॅटी लिव्हर दिसत आहे ग्रेड 2 ग्रेड 3 मध्ये, तर या फॅटी लिव्हरमुळे हळूहळू लिव्हर आपलं फॅटने रिप्लेस होत जातं आणि मग ते निकामी होतं. अशा वेळेस आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये मूलाग्र बदल करून घ्यावा लागतो. आणि लाईफस्टाईलमध्ये जर आपण बदल नाही केला तर हे पुढे जाऊन ज्याला आपण नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहिपॅटायटिस म्हणतो, ह्या नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहिपॅटायटिसमुळे आपलं लिव्हर सिरोसिसकडे जातं. म्हणजे लिव्हर खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि याचं प्रमाण अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसपेक्षा जास्त आपल्या देशामध्ये आढळतं. जर अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस 40% लोकांमध्ये आढळतं तर हे लिव्हर सिरोसिस साधारण 50 ते 60% लोकांमध्ये आढळतं. याच्यासाठी आपल्याला आपल्या खानपानामध्ये, आपल्या डाएटमध्ये, आपल्या रुटीनमध्ये फार बदल करून घ्यावा लागतो आणि याच्याबद्दल अधिक सल्ला आणि मशवरत करून घ्यायचा आहे तर प्लीज आम्हाला व्हिजिट करा. थँक्यू.